आता सो भरपूर उन्हाळो असावो अशी ना दह्याची कढई करून पिवा. एकदम भारी लागतं आणि जेवणाबरोबर 4 घास जास्त जातात. बटाट्याचा काप घ्यायचा, 4 मिरच्यो, 4-5 लसणाच्यो पाकळ्या आणि आल्याचे 2 तुकडे असे मिक्सराक लावून घसपटावून घेतलं. व्यवस्थित मसालो असो केलास ना की ताकाची कढी एकदम भारी लागते. ह्या घरात लावतो तर विरजण म्हणजे दही हो. गोडा असा, जास्तही आंबट नाही आणि जास्तही गोड नाही. त्याच्यात घातलं आहे हळद, चवीपुरता मीठ आणि किंचितशी साखर. अप्रतिम दह्याची कढी लागतं, अशी करून बघा. सगळा मिक्सराक लावून घ्यायचा. नंतर तुपार फोडणी द्यायची. तुपार जिरा घालतात म्हणतात, पण ह्या कढीयेक ना मोहरी आणि हिंग, कढीपत्तो ह्याची फोडणी दिलास तुपाचो सुगंध इतको भारी येता, पटापट घास जातं. नंतर फोडणी व्यवस्थित झाली की दह्याची कढी ओतायची आणि ढवळीत रवायची. उकळी येऊक अजिबात देऊ नका, नाहीतर ती फुटतली. जरा मीठ कमी वाटलं म्हणून मीठ घातलं. अशी कढी करा, 4 घास जास्त जातले. आणि उन्हाळ्यात ना एकदा करून थंड करून ठेवलास 3-4 दिवस फ्रीजमध्ये रवता. ताजी होई तर ताजी करून खावा, पण एकदा भरपूर केलात की ती रवता ना, त्यामुळे ती 4 दिवस वापरलास तरी चालतं. मस्त थंड झाली की कोथिंबीर घाला. एकदम भारी चव. अशी करा, खावा. आवडतली तुमका आणि आवडल्यास पटकन माझं चॅनल सबस्क्राईब करा.